लेबर ते जे कोणाक स्किमीन पैसे दिले पळय ते पैसे आता मागले रिटर्न मागले सरकारान विथ इंटरेस्ट. इट इज क्वाईट सरप्रायझिंग की सरकार ज्या तरेन वागणूक करता ते सर्वसामान्य मनशाच्या खरेंच सरकाराक पडला काय ना काय म्हणून. बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्कर्स स्कीम जी बीजेपीच्या सरकारान कोविड असिस्टन्साच्या नावार काडिल्ली ती चडशे कार्यकर्त्यांक दिवपा खातीर काडिल्ली ही सगळी साहजीक जाली कारण डेट केस वेंट अप टू लोक आयुक्ता. पूण जेन्ना हे रजिस्ट्रेशन जालें द टायप ऑफ शोकॉज नोटीस दॅट हॅज बीन इश्यूड टू द पीपल इज व्हेरी डिसहार्टनिंग. म्हणजे जे आमचे सादे लोक आसा ज्यांनी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्कर्स अंडर रजिस्टर्ड आशिल्ले तांच्या अकाउंटाक डायरेक्ट हांणी 6,000 रुपया घाल्ले विदाउट दिस पीपल इवन एप्लायींग फॉर इट. आणि आज तांचेर शोकॉज नोटीस परत काडल्या सेईंग दॅट तुम्ही वर्कर नाशिल्ले आणि तुमचे सारखे ना म्हणून तुम्ही हे 6,000 रिटर्न करचे म्हणून. हांव लेबर मिनिस्टर आसतना बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्कर्स एक्टाच्या अंडर आमी जवळ जवळ म्हाका दिसता 14 का 16 स्किमी काडिल्ल्यो. तेन्ना म्हाका याद जाता अंडर सुप्रीम कोर्टाचो एक रीट आशिल्लो. एक रिटा अंडर दे हॅड टेकन अप अ डिसिजन टू डू ईज ऑफ डुईंग बिझनेस. म्हणजे BOCWच्या सेस जो कलेक्ट जाता तो फंड युटिलायज जायना म्हणून फंड योग्य तरेन त्या लेबर आणि सगळ्या बाकीचे जे पीपल वर रजिस्टर्ड तांकां मेळचो म्हणून. सो दे वर ड्रायव्स विच वर टेकन अप फॉर रजिस्ट्रेशन ऑफ दीस पर्टिक्युलर वर्कर्स. हांगा एक कितें आशिल्लें की सेल्फ सर्टिफिकेशन वॉज अलाउड. सेल्फ सर्टिफिकेशन ऑफ अ पर्सन who is worked for minimum 90 days can be certified and called as a worker under building and construction worker. हे फक्त रजिस्ट्रेशन खातीर स्किमी खातीर न्हय. दिस इज नॉट फॉर अवेलिंग ऑफ एनी ऑफ द स्कीम्स. जेन्ना तो ते खंयच्या स्किमीक एप्लाय करता ड्यू डिलिजन्स करचे आणि मागीर ताका ती स्कीम अवेल करची दिवची ह्या प्रमाणे आमी ते SOP काडिल्लो आशिल्लो तेन्ना. आफ्टर दॅट आय वॉज नॉट इन द गव्हर्नमेंट. पूण ज्या तरेन स्किमी पावपा जाय आशिल्ल्यो योग्य तरेन ज्या भुरग्यांक पावपा जाय आशिल्ल्यो जाणट्यांक पावपा जाय आशिल्ल्यो तेंच्या लग्नाक पावपा जाय आशिल्ल्यो सगळ्यो स्किमी काडिल्ल्यो एक स्कीम सुरू जाली ना. कोविडच्या काळात सडनली बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्कर्स मनी हॅज बीन युज्ड अँड मिसयुज्ड ऑन सेव्हरल वेज. बीजेपीन ते कडधान्य दिवपाक वाटले बाकीचे हातूनय वाटले. लॉट ऑफ थिंग्स आर देर. इट इज नॉट अ रायट एप्रोप्रिएट टायम टू टॉक ऑन इट. कित्याक जांकां तांणी पैसे दिले और तांणी सामान पावयले ते खंय ना जाल्यार खंय सगळ्यांक न्ही जाल्यार थोड्या लोकांक तरी सामान पावलां आसतलें. आज प्रश्न पडटा जांकां तुमी शोकॉज नोटीस धाडटा फॉर रिकवरी ऑफ दीस 6,000. डीड दीस पीपल आस्क फॉर दीस 6,000 टू बी पुट इन देअर अकाउंट? डीड दे फील एनी स्कीम फॉर्म कितें भरिल्लें की बाबा आमकां 6,000 दिवचे म्हणून? तुम्ही खूपशा जाणांक तुम्ही ते पैसे दिले. दिता आसतना तुम्ही स्वता सर्टिफाय केल्ले? तुम्ही सर्टिफाय केलेच ना. तुम्ही काढून दिले ते रॅम्पंटली. तातूंतले कोण सरपंच कोण आणि पंच मेंबर जे ह्या बीजेपी सरकारान आशिल्ले जे कोण झेडपीक राविल्ले ते सुद्धा आशिल्ले तांची नावां केम इन दॅट लिस्ट ऑफ द पीपल हू अवेल्ड ऑफ दीस बेनिफिट. आता हे 6,000 डायरेक्ट तुम्ही जेन्ना अकाउंटाक ट्रान्सफर केल्ले थोड्या लोकांक खबर सुद्धा नाशिल्ले अकाउंटाक कित्याक आयले ते आणि आज तुम्ही तांकां 6,000ची रिकवरी घालतात फॉर विथ द इंटरेस्ट ऑर वॉट एव्हर पेएबल. हाऊ विल दे डू इट? एक वाटेन तुम्ही फॉर्मा काढल्या 5,000 रुपयाची फॉर अनऑर्गनायझ सेक्टर. जे सेक्टरांतल्यान कोणाक समज कोविडान त्रास जाल्ले आसा तांकां 5,000 रुपया तुम्ही फॉर्मा काडिल्ले आसा. एक वाटेन तुम्ही फॉर्माचो राजकारण करता इलेक्शन लागीं पावला म्हणून आणि दुसऱ्या तरेन तुम्ही 6,000 रुपीज रिकवरी करता. योग्य तरेन कारवाई केली जाल्यार द पीपल द कमिशनर टू द स्टाफ अँड द पीपल हू आर इन्वॉल्ड इन गिव्हिंग दीस पर्टिक्युलर मनी शूड बी फिक्स्ड विथ रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी कोणाचेर फिक्स जावपाक जाय? ज्या ऑफिसरांनी हे केलें आणि समज केलें जाल्यार सेल्फ सर्टिफिकेशन योग्य तरेन तांणी केलें काय करूं ना कोणे सर्टिफाय करता आसतना हे काम ऑफिसराचें आशिल्लें. नॉट द पीपल हू गॉट द मनी. दे मस्ट हॅव गॉट द मनी. दे मस्ट हॅव यूज दीस मनी ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक. आणि आज ही रिकवरी घाल्या आणि तांकां समज रिकवरी घालना जाल्यार तांकां एक धमकी दिल्या ही शोकॉज नोटीस घालून सगळी की सिव्हिल आणि क्रिमिनल विल बी इनिशिएटेड. हे पळय लास्ट घाला ते. In view of the above, you are called upon to return the amount availed by you through misrepresentation of the amount availed by you is to be returned within a period of 30 days from the date of receipt of this communication by DD so and so. Failing which, appropriate legal proceedings, both civil and criminal, will be initiated to recover and to enforce the law and punish persons making false representation to the BOCW. False representation किती केलं नाही? They have said that they are workers as per self certification with 90 days. And they, for that, LabourNet काहीतरी संस्था तयार आशिल्ली त्यांना to train them. You all have misused LabourNet itself to register them. आणि LabourNetचा डेटा तुम्ही घेतला आणि लोकांकडून पैसे दिले.
आय थिंक द गव्हर्नमेंट्स फेलियर कॅनॉट बी द पिपल्स फेलियर. तुम्ही लोकांकडल्यान अशें तुम्ही धमक्यो दिवन पयशे काडूंक शकना. आज लोकांची परिस्थिती तशी ना जातूंतल्यान लोक परत तुका ते 6,000 दिवपाचे आसूंक शकतात. इन केस दे आर ऑलरेडी given this particular money, there are ways and means of ensuring that the people are trained further rather than giving a positive approach or optimistic approach to things. You are recovering it. So म्हाका दिसता सरकारान हाचेर परत गरज आसा चिंतपाचे बिफोर टेकिंग सच टायप ऑफ डिसिजन्स. इफ द CM डज नॉट नो वॉट इज हॅपनिंग इन द लेबर डिपार्टमेंट, ह्या माध्यमांतल्यान मुख्यमंत्र्याच्या नजरेक हाडटा की तूं एक सायडीक कॉन्स्टिट्युएन्सी वचून घोशणा करता की 2 लाख कोविडाक मेळटले, 5,000 तुका मेळटले, अनऑर्गनायज सेक्टराक मेळटले, जाल्यार हे पयशे रिकवरी समज करपाक तुवें थांब घेतिल्ले आसा. यू आर ओनली मॅनिप्युलेटिंग द पीपल अँड प्लेइंग विथ द सेंटिमेंट्स ऑफ द पीपल. हे बंद कर. हे जे तुम्ही पैसे आज पर्यंत दिल्ले आसा, जे लोक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आशिल्ले नाल्यार जे लोक धंद्यान आसा तांच्या कडल्यान तुम्ही रिकवरी करता, आय वुडंट वॉन्ट टू कमेंट. बट जे लोक बेरोजगारीचेर आशिल्ले, जांकां तांणी मागल्या शिवाय पयशे अकाउंटाक घाल्ले, तांच्या कडल्यान ही अशी शोकॉज नोटीस घालप योग्य न्ही. आय थिंक द होल lot of people who have got these notices, who are genuinely affected, need to voice their opinions to their respective representative, whether it is the sarpanch or whether it is a ZP or whether it is a MLA of that constituency. कित्याक आयच्या तातूंत चवथ आतां पावपाक 4 दीस उरल्या आनी लोकांची परिस्थिती ना, घरान येणावळ काय ना, चवथ आसा घरान आनी चवथीक सरकारान हेल्प करच्या पेक्षा चवथीन ह्यो शोकॉज नोटीसी काडून एकूच दाखयला की सरकाराक ह्या साध्या लोकांच्या खातीर काळीज ना म्हणून. सो हांव आव्हान करता परत आनी सरकारा कडेन विनंती करता की ह्यो असल्यो शोकॉज नोटीस काडच्यो आनी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करपा जाय, रिकवरी करपा जाय, त्या ऑफिसरां कडल्यान करून घे ज्यांनी दोळे धापून सरकाराच्या आदेशा प्रमाणे दोळे धापून डायरेक्ट पयशे क्रेडिट करपाक सर्टिफाय करून दिले विदाउट डुईंग ड्यू डिलिजन्स ऑफ दीस पर्टिक्युलर वर्कर्स. So for how many people they have given the showcase before? Everyone or for selected people? I think I have received about 20-25 notices till now from various parts of Bardesh Taluka, which showcauses that there are people in different areas being given. आता हे showcause notice selective दिल्या काय सगळ्यांक दिल्या ते म्हाका खबर ना. पूण हे आज खुबशे आमदार इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स ऑल्सो पयर म्हाका उलयता आसतना ही टॉपिक आयली चर्चेक की शोकॉज नोटीस दिवपाक लागल्या. ह्या टायमार शोकॉज नोटीस अशी काडप ज्या टायमार सरकार म्हणटा आपूण 5,000 येतलो अनऑर्गनायज सेक्टराक आनी हे रिकवरी करपाक आपले स्वताचे पांय पुसून काडप हे योग्य न्हय. रेजिस्ट्रेशन whoever did never asked for a scheme, and if they had asked for a scheme they had to be duly checked. ड्यू डिलिजन्स करून तांकां स्कीम दिवपाची गरज आशिल्ले. ते डायरेक्ट पयशे ट्रान्सफर केले. ते पयशे करता तुज्या अकाउंटाक समज फाल्यां पयशे आयले तुका खबर ना, पूण त्या टायमार तुका गरज आशिल्ली तुवें ते पयशे वापरले. आज तुज्या अकाउंटाक ते पयशे ना बिकॉज लॉट ऑफ पीपल आर अंडरगोईंग दॅट इश्यू ऑफ झिरो बॅलन्स. अकाउंटाचे थंय झिरो बॅलन्स जाले ते जे 15 लाख घेवपाचे आशिल्ले म्हणून अकाउंट ओपन केल्ले ते अकाउंट आज आर ड्राय. आनी आज त्या लोकां कडेन जेन्ना पयशे ना, चवथ लागीं पावल्या, you are putting a further burden and stress on them saying that हे 6,000 with interest परत दी नाल्यार आमी सिव्हिल सोड क्रिमिनली प्रोसिजर सुरू करतलो. ह्या कमिशनराक आनी हे जे कोणे केल्ले तांचेर पयले एक्शन घेवपाची गरज आसा की दे हॅव डन द फॉल्टी पार्ट ऑफ अ प्रोसिजर टू प्लीज फ्यू बीजेपी कार्यकर्ताज हू वर कॉट इन दिस एम्पीड एंड द केस इज विथ लोकायुक्ता. म्हाका दिसता गोवा फॉर्डान घाल्ली ती केस. So action has to be taken on the officers who misrepresented the facts, not the people. What did the people do? Why did the people apply? Tani applies koruna. So his showcause notice itself is not relevant enough. And if it has been drafted without the cognizance of the chief minister, CM should know की ह्या टायमार लोकांक सगळ्यांची फायनान्शियल गरज आसा. ह्या टायमार तांकां आनी तूं पेचेक लाव नाका. डॉक्टर एज्युकेशन एक्टिविटीचा बिल गावला, त्याला बिल गावला. लिगल न्ही रे, इट इज अ ज्युडिशरी मॅटर न्ही. ते डॉक्टराच्या एलिगेशन केल्या पळय, ताणें डॉक्टराचेर एलिगेशन केल्या, डॉक्टरान ताचेर एलिगेशन केल्या. पयलें म्हणल्यार व्हेरी इम्पॉर्टंटली आमकां समजून घेवपाक जाय आमच्या कायदे कशे बसतात ते. म्हजो बापूय सुद्दां जेन्ना गेला, आय हॅड अ ट्रॉमॅटीक एक्सपिरियन्स. फादर वॉज ट्रिटेड इन जसलोक हॉस्पिटल मुंबय अँड वी ऑल्सो हॅड डेट की दोतोर खंय तरी चुकले म्हणून. आज तुवें दोतोराचेर मारलें थापट, तुवें दोतोराचेर थापट मारलें थिंकिंग वॉट हॅपन वॉज रायट ऑर रॉंग इज नॉट समथींग वीच यू कॅन टेक्निकली चॅक. तुका जाय जाल्यार तूं केस घालून यू कूड हॅव रन दॅट थिंग. यू कॅनॉट रेज युअर हँड. फाल्यां ज्युडिशरी आसा,
ज्युडिशरीन फाल्यां लॉयर केस झगडटा, मामलेदार आसा, मामलेदारान एक केस चालू आसता, मामलेदारान फाल्यां केस अगेन दिली, तूं मामलेदार थापट मारतलो? फाल्यां एडवोकेट तुजी केस शेंटप तूं एडवोकेट थापट मारतलो? फाल्यां तुजो दोतोर जालो, तुजो लॉयर जालो, जज जालो, असे कितलेशेच प्रोफेशनल नोबल प्रोफेशन्स आसा वेर दे आर डुईंग देयर जॉब एंड ड्युटी. Everything, whether it is justified or no, I am not a judge here to reply to that. हांव एकूच म्हणपी, you cannot create an example by assaulting somebody and physically assaulting somebody. You have ways and means. You can use the judiciary, you can use all the things to get justice to yourself. म्हाका वयल्यान आतां कोण आयला की the treatment is still continued with the same doctor. So I wouldn't want to. I am not getting into the issue. I am getting into the issue of saying की a professional, noble profession जे आसता, दोतोरा सारकेलें, एडवोकेटा सारकेले केसी खंयच्या सायडीक जावंक शकता, कितेंय जावंक शकता. त्या टायमार यू हॅव टू फॉलो द लॉ ऑफ द लँड. यू कॅन टेक लॉ इन युअर हँड्स. दिस इज ऑल आय एम ट्रायंग टू से अँड क्रिएट अ एक्झाम्पल. So the other side also had given this thing threatening to the family. ते तुका म्हणटा न्ही रे, वॉट एवर इज देर आर लॉज ऑफ द लँड विच यू कॅन यूज. Whichever way somebody felt threatened, somebody felt but you cannot raise your hand on somebody. कोविडा वेळा होच इन्स्टन्स जालो. हेच दोतोरांनी आमकां कोविडाच्या प्रसंगांतल्यान आज पर्यंत वाचोवन दवरिल्ले आसा. लॉट ऑफ देम हॅव बीन सॅक्रिफायस्ड फॉर दीस कोविड कॉज बाय दे देमसेल्फ डायिंग आउट ऑफ कोविड. सो ह्या टायमार जेन्ना आमचे पॅन्डेमीक चालू आसा, देर आर लॉट ऑफ चॅलेंजीस इन फ्रंट ऑफ अस अँड डॉक्टर्स आर डुईंग देअर जॉब. Whether it was rightly done, wrongly done, whatever somebody might have felt, have different forums to approach. हात उबारले, तुवें आज एक्झाम्पल तयार केले, फाल्यां तुवें तुजें पावर वापरून दाखयलो, फाल्यां खंयचो तो ट्रीट करतलो. आनी इमॅजिन अ सिट्युएशन फॉर अ डॉक्टर सेज टुमोरो दॅट वी ऑल डॉक्टर्स हॅव डिसायडेड नॉट टू ट्रीट यू. मागीर तूं कितें करता? इट्स अ प्रोफेशन विच यू नीड एनी टायम. म्हणजे तें हेल्थ तें. सो आय वुडंट वॉन्ट टू गेट इन टू द केस. आय वुड ओनली से की whatever has happened, everyone has a forum to approach and ensure that justice they get, not by raising of hands. मी म्हणले सर आता फाटल्या एका खूप जाले पॉलिटिकल पार्टी बीजेपीन बी रॅली केल्ले. सो तितून सीएमाच्या हितून खूप लोक येतात नो सोशल डिस्टन्सिंग आनी सोशल डिस्टन्सिंग बी जायना. सो आता ह्या थर्ड वेव येवपाची आहा, कशें पळयता तुमी? थर्ड वेव येवपाची आसा. थर्ड वेव आयली, येवना. हांवें आतां हॉटस्पॉट ते गव्हर्मेंटान जे डिक्लेअर केल्या, हॉटस्पॉट्सान म्हापशेच्यान आल्तो पर्वरी पर्यंत पाविल्ले हॉटस्पॉट्स दिश्टी पडटात. तातूंत गव्हर्मेंट इज इन अ मोड ऑफ इलेक्शन इंजिनियरींग. तांकां लोकांचें खंय पडलां, तांकां सद्या पडलां फक्त त्या पार्टीचा विजय असो म्हणून स्लोगन मारले की ते आवाज करपाक तांकां क्रावड जाय. तो क्रावड आज भंयान येता की आमकां जॉब मेळटले काय ना आनी कितें. ते होल इनसेक्युरिटी ऑफ क्रिएटींग अ जुमलाज इज वेर इट इज. सगळे जुमले जे तयार केले तातूंत थोड्या लोकांक दिसता की ह्या जुमल्यान आमकां एक वी मे मिस आउट म्हणून लोक आसतात. पूण ते तशें आसप इज व्हेरी डेंजरस बिकॉज वी आर वन वे. आमचे कर्फ्यूज चालू आसा, चवथी वेळाय कर्फ्यू चालू आसा. कसले कर्फ्यू ते म्हाका खबर ना. पूण हे एसओपी गणेशा खातीर सेपरेट काडपाचे आशिल्ले. विच आर आवर सेंटिमेंट्स अँड इमोशन्स ऑफ एवरी इयर वेन यू सेलिब्रेट गणेश. आमी स्वता काळजी घेवन पाळटात. त्या टायमार हे जे आज गव्हर्मेंट करता गांवांनी वचून इज नथींग बट अ व्हेरी एम्बिशियस वे ऑफ गेटिंग अ अर्ली थर्ड वेव टू गोवा. आनी दोन वेव कळटा आसतना सरकारान दोनूय वेळार बेजबाबदारी खातीर आयिल्ले. फर्स्ट टायम इट वॉज क्वारंटायन टुरिझम, सेकंड होम टुरिस्ट. Second time also the borders were not closed, everything was taken for granted. People died out of lack of oxygen, lack of beds. आता तिसरी वेव आयली जाल्यार म्हाका दिसता सरकारान चिंतपाची गरज आसा की इवन पीपल हू आर ड्युली वॅक्सिनेटेड, डबल वॅक्सिनेटेड ऑल्सो आर हॅव्हिंग चान्सीस ऑफ गेटिंग कोविड अँड मे बी एक्स्ट्रीम कंडिशन्स इफ दॅट थिंग डजंट गो वेल. सरकारान हाजेर योग्य तरेन चिंतपाची गरज आसा. पूण मुख्यमंत्री जो दोतोर आसा आय थिंक ताका एक खंयच्या तरी मनशान सांगलां की इलेक्शनाक भायर भोंव. तो भायर फाटलो डायरेक्टर आसा ताका भोंव म्हणटा वो भोंवता. कित्याक भोंवता ताकाय खबर ना. सो तो भोंवता आसतना तो लोकांक सद्या ज्या तरेन हाडटा त्या हातूंतल्यान एकूच भंय आसा की दीस मायट जनरली स्प्रिंग अप एज कोविड इन एवरी एरियाज वेर दे रोमिंग अँड टायम विल टेल एज सून आफ्टर चतुर्थी. मागीर चवथ जायना म्हणून कितें म्हणटाले चवथीन कोविड हाडली. ही चवथीन कोविड हाडची ना. ही कोविड तुमी आतां हाडल्या ती चवथी वेळार दिश्टी पडटली. Section 144 is only for local people, normal people. Why not for the ministers, CM?
यू शुड आस्क दिस टू द चीफ मिनिस्टर. सावथाक NSA लागला मरे. सावथाक NSA कितें जालां? NSA लागून कितें केलें? सो ऑल दीज लॉज पयर भुरग्यांक 7 जाणांक भितर उडयले. कित्याक उडयले? So if a person talks in assembly, his elected representative is caught at midnight and put inside bars. If the people try to voice their opinion, भुरगे आज यूथ समज मुख्यमंत्र्याक प्रश्न विचारूंक सोदता जाल्यार मुख्यमंत्र्याक इतले एरोगन्स वाडला ते डिक्टेटोरियल स्टायलीन हिटलरशाही एक आशिल्ली आनी ही दुसरी सावंतशाहीन एकूच दिश्टी पडटा की इज नॉट एबल टू टेक क्रिटिक्स. एरोगन्स इतले वाडला की कोणे 7 भुरग्यांनी काय 5 भुरग्यांनी कितें ते मागले रस्ते कितें आसा खड्डे आसा हे सांगपाक तर तांकां काडले भितर उडयले. जेसी ती बी 14 दिसांची आनी हांगा कोणे लँड स्कॅम्स केल्या तो भोंवता असो रस्त्यार. सो आवर होल लॉ एंड ऑर्डर इज गॉन फॉर अ टॉस which is selective targeting of people, which he will get an answer in 2022. आणि ताणें एक बरे आदोगादाची व्यवस्था तयार करपाची गरज आसा प्रमोद सावंतान, कित्याक येता ते दीस ताका खूब क्रिमिनल आनी सिव्हिल एक्टिविटीज आसतल्यो which he will have to answer. परफॉर्मन्स खंयच्या करतात? अरे ज्या मनशाक उलयता आसतना फाटली याद नसता ताका गजिनी पार्ट 2 पिक्चर काडपाचें ताका मेन रोल करपाचो. ही फॉगेट्स वॉट ही प्रॉमिसेस अँड वॉट ही प्रॉमिसेस डजंट नो दॅट ही हॅज प्रॉमिस्ड द पीपल अँड वॉट ही टॉक्स ही हिमसेल्फ डज नॉट नो. एवरी प्रॉमिस ऑफ हिज इज गेटिंग एक्सपोज्ड. ती 16,000 लिटर उदक आसूं जे फाटल्यो प्रॉमिसीस केल्यो फुडें येता आसतना वेगळेच कितें उलयता. पयर ताणें स्टार्टअपाचें उलयलां. हांव IT मिनिस्टर आसतना 2.5 वर्सां पयलीं भायर सरलां तेन्नाच्यान आतां ताणें IT कितेंय केलें दाखोवचें. परत we want to make this the world's most preferred destination in the world म्हणटा तो फॉर IT स्टार्टअप. हांवें आमच्या प्रिएम्बलाचेर 2017 ते बरयला पॉलिसीचेर बाब मनोहर पर्रीकाराक घेवन. This fellow has done nothing but duplicating things of what we have done and relaunch. This chief minister is a minister of relaunching of projects, not launching of any new projects. स्मार्ट कार्ड हांवें केल्लें तें हाणें रिलॉन्च केलें. आमी लॉन्च करतकीर हाणें रिलॉन्च केलें. सो एवरीथींग हॅज नो इनोवेशन. इट इज ओनली अ रिपिटेटिव्ह थॉट विच ही ट्रायज टू पुट इन अ न्यू थिंग. सो ही ओनली कितें ओल्ड वायन इन अ न्यू बॉटल काय न्यू वायन इन अ न्यू बॉटल म्हणटा पळय तो बाटली एवरी टायम नवी घेवन भोंवता ताका खबर ना फाटली बाटली खंय आसा ती. हो मुख्यमंत्री. सो परफॉर्मन्स वायज पीपल ऑफ गोवा are already it's reflecting on the BJP party as such ki कितें जालां आनी कितें जावना. whether it's misgovernance, whether it's law and order, whether it's Madai, whether it is Mole, whether it is your COVID mismanagement ना जाल्यार तुजे बाकीच्यो गजाली चल्ल्या. economic conditions of the state कालचे सुद्दां 200 कोटी बॉन्ड काडले विकपाक आनी ते काडटा आसतना टॉल promises are being made, inaugurations of projects are being done of projects which have not even been seen. So I think the chief minister for the next 3 months will be doing this everywhere. सगळ्या लोकांक हे वाज आयिल्ले आसा कित्याक ज्या एक वाटेन बेरोजगारी वाडल्या थंय दुसऱ्या वाटेन कॉस्ट ऑफ लिव्हिंग ऑल्सो हॅज गॉन अप. द रिप्लाय विल बी इन 2022 इलेक्शन्स. Sir, hardly 3-4 months have left. Lot of political movements are going on. How we see the round today? Hardly a month. सध्याच्या परिस्थितीत दोन तुमकां सगळ्यांक गणेश चवथीची सगळ्यांक परबी दिता उर्वरीत परबी दिता आनी चवथ जाली की गणपती डायरेक्शन दितलो गोंयकारांक की खंयच्यान कितें करता तातूंत हांव एक आसतलो. आनी एक प्रश्न कितें काँग्रेसीक ऑफर कितें येयला सांगलें मरे तुका गणपती डायरेक्शन दितलो त्या प्रमाणे आमी करतले म्हणून जावनी चवथ मागीर करया.